तर गुड मॉर्निंग. आज आपण आता झोप झाली आपली, पण नाश्ता करण्यासाठी आलो होतो खाली रूमच्या. तिथे समोर ब्रेकफास्टचा त्यांनी बफे मांडलेला आहे. पोहे, उपमा आणि ब्रेड बटर आहेत फक्त. हे आपल्या स्टेमध्ये कॉम्प्लिमेंटरी होतं. आणि शिवांशला आपण ब्रेड बटर मागवलेत, तर आता ते खाऊ, रूममध्ये जाऊन रेडी होऊ. तर आपला नाश्ता झाला होता आणि आता इथं स्विमिंग पूल आहे, इथे खेळायला आलो होतो आम्ही. इथे थोडंसं खेळतो. रूममध्ये जाऊन आंघोळ करायची बाकी, अजून आंघोळ करू आणि आज पुढे त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन नंतर नाशिकला जाऊन स्टे करायचा प्लॅन आहे आज आपला. तर आपण इथं थांबलो होतो प्रकृती ॲग्रो फार्म रिसॉर्टमध्ये. तर ही रूम आहे. रूममध्ये बसायला असं छान, आणि बाहेरचा व्ह्यू अगदी सुंदर आहे इथे. पण रूमचीच क्वालिटी थोडी चांगली नाही वाटली, कारण रूम पूर्ण ओल्ड जुन्या कन्स्ट्रक्शनची रूम होती. बेड पण छोटा होता, कबर्ड पण नाही, काही नाही इथे. हे सगळं असं म्हणजे फील चांगला नाही आला, पण ठीक आहे, आता ॲडजस्ट करून घेतलं. तर चला, आता इथून चेकआउटचा टाईम झाला आहे. बाहेर जाऊन चेकआउट करू आणि पुढे त्र्यंबकेश्वरकडे जाऊ आपण आता. तर आता आपण जव्हारकडनं त्र्यंबकेश्वरसाठी जातो आहे आणि रस्त्यामध्ये मस्त पाऊस लागला आहे. आता आपल्याकडे तर छत्री पण नाही आहे. तिथे गेल्यावर जर पाऊस असला तर दर्शनासाठी आता ओलं होतच जावं लागेल आपल्याला. रस्ता एकदम छान आहे, पाऊस पण जोरात चालू आहे. छत्री आहे का शिवांश? बरं, ठीक आहे. शिवांश म्हणतो छत्री आहे, बघू आपण छत्री आणि जाऊ आता दर्शनासाठी. तर आता त्र्यंबकेश्वर इथनं फक्त 10 किलोमीटर राहिलं आहे आणि वातावरण एकदम छान झाले. बाहेर धुकं वगैरे आहेत, घाट आहे इथे छान. समोर धुकं बघू शकता तुम्ही. खूप भारी वातावरण झालं आहे. कॅमेऱ्यामध्ये इतकं फील नाही होत, पण तरी दाखवायचा प्रयत्न करतोय मी. पाऊस पण कंटिन्युअस चालू आहे. खेळत बसलाय गाडीमध्ये. तर चला आता थांबू आणि जाऊ पुढे. तर आपण आता त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आहे. इथे हे कुंभमेळ्यामुळं रस्त्याचं काम ते सगळं चालू आहे आता. समोर बघू शकता मंदिर, किती छान दृश्य आहे. वरती पूर्ण धुकं आहे आणि ते मंदिर आहे. तर आपण VIP पास पण घेतले, तिकीट 2. तर त्यामध्ये किती वेळ लागतो बघू आता आणि इथे दर्शन घेऊ. तर पूर्ण हे रोडचं काम ते सुरू आहे तिथे. आणि इथे आल्यावर तुम्हाला लवकर समजतच नाही कुठून रस्ता, कुठं काय घ्यायचं. गाईडलाईन्स वगैरे लावलेले नाही व्यवस्थित. महाकुंभमेळ्यामुळे इथे भरपूर डेव्हलपमेंटच्या कामं सुरू आहेत सध्या. तर चला आपण आता दर्शन घेऊ आणि त्यानंतर भेटू. तर VIP दर्शनच्या लाईनमध्ये लागलो आहे आपण. आता इथे आपण पास दाखवू आणि पुढे जाऊ. अंदाजे 1-2 तास वेळ लागेल असं म्हणणं आहे त्यांचं इथून. आणि रेग्युलर लाईनमध्ये 4 ते 5 तास लागले असते. तर चला आपण लाईनतून पुढे जाऊ आणि दर्शन घेऊ आता. तर आपण हे पूर्ण VIP दर्शनची पण लाईन भरपूर होती. आता वेळ जवळपास 2:15 वाजलेत आणि एवढं करू आता इथे पोहोचलो आहे शेवटी. हे इथं देवाचं मंदिर आहे. तर इथे आपण आता दर्शन घेऊ लाईनमध्ये पुढे जाऊन. आणि तरी 1 तास 1-1.5 तास लागला आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. तर दर्शन घेऊ आणि नंतर फोटो वगैरे काढून पुढे जाऊ. तर इथून दर्शन करून आपण बाहेर आलो आहे आता. दर्शनासाठी आपल्याला 1.5 ते 2 तास लागला आहे फक्त. इथून बाहेर निघलो आहे. आतमध्ये बघू शकता तुम्ही. आतमध्ये पाऊस थांबला आहे सध्या, वातावरण छान आहे. इथे सगळे मंदिराचं काम सुरू आहे सध्या. महाकुंभमुळे सगळे व्यवस्थित करताय. चला आता इथे फोटो वगैरे घेऊ आणि बाहेर तिकडून जायचं आहे. वेटू एक्झिट, तिकडनं आपण बाहेर जाऊ.
तर आज श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस, आज 13 ऑगस्ट 2026 आणि इथे छान अगदी असे दर्शन झाले आपले त्र्यंबकेश्वरचे. आणि वरती बघू शकता असे मस्त धुकं आलेत. वातावरण एकदम छान झालं आहे. आता इथे थोडंसं बसू. काय झालं शिवांश? अरे बुबू बघ कसे बसले खुर्चीवरती आहे का? बघ बुबू, चला बस आता. हे बघा, हे किती छान पर्वताचं दृश्य इकडे. इथून बाहेर निघलोय, मस्त धुकं, वॉटरफॉल. चला चला, बकरी बकरी बकरी, चल लवकर, काही नाही करत, चला. तर आता हे चांगलं केलं, इथं शेड केला त्यांनी, त्याच्यामुळे आपल्याला पाऊस लागत नाही. तर हे इथून 2500चं दर्शन, म्हणजे त्यामध्ये पूर्ण डायरेक्टली एक 5 ते 10 मिनटामध्ये दर्शन होऊन जातं तुमचं इथे. इथून त्यासाठी लाईन आहे. आणि थोडं इथूनच पुढे गेलं की इकडनं जे 200 रुपयाचा पास काढून जे दर्शन होतं त्याची लाईन हे इथून असते सध्या. म्हणजे हे इथून आतमध्ये गेलं की 200 रुपयाची पासची लाईन आहे. आणि आपल्या चपला आपण तिकडे पलीकडे काढल्या होत्या, तर तिकडनं आपण आता चप्पल घेऊ, आपली प्रसाद घेऊ देवाचा. हे बघू शकता, हे शिवाजी महाराजाचा पुतळा आहे इथे, आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर असं दर्शनाची लाईन आहे 2500. तर गाडी जिथे पार्किंग करतो आपण त्याच्या बाजूलाच पाससाठी आपल्याला 200 रुपये पाससाठी देऊन पास भेटतो आणि आपण दर्शन घेऊ शकतो. म्हणजे अर्ध्या वेळामध्ये, समजा अर्धा वेळ आपला वाचतो त्यामध्ये. काय शिवांश, काय घ्यायचं? हो, दुर्बीण घेऊ ना आपण. आता चप्पल घेऊ आपली पहिले, मग दुर्बीण घेऊ. ठीक आहे, चप्पल घेऊ पहिले आपल्या. तर असे लॉकर्सची आणि चप्पल ठेवायच्या स्टँडची सुविधा आहे इथे. इकडने जो लाईन चालली ते इथे सरळ ही जनरल लाईन आहे इथून पुढे. तर चला आपण चपला घेऊ आपल्या इथून आणि जाऊ पुढे. हे इथून जनरल लाईन आहे दर्शनाची, आणि मी तुम्हाला जिकडे दाखवलं तिकडे पासची लाईन. तर चला आपण आपल्या चप्पल वगैरे घेतले आता, आणि पुढे जाऊ. शिवांशला खेळणी घेऊन देऊ. गाडीकडे जाऊन नाशिकला जाऊ आपण. काय घ्यायचं? हा हो, दुर्बीण घेऊ. तर आपण इकडनं आलो आता. आपली गाडी इथे आपण पार्किंगला लावली होती, आणि वरती ब्रह्मगिरी पर्वत एकदम धुक्याने भरलेलं. पूर्ण जिकडे पाहाल तिकडे धुकंच आहेत. तर चला आता गाडीत बसू. भरपूर थकलो आहे आता, आणि नाशिकला जाऊ. काय घेतलं शिवांश? दाखव. भोवरा घेतला. वाव, आपण रूमवर जाऊन खेळू. मोठा आहे. हो या. हो. तर चला आता इथून जाऊ आपण नाशिकच्या मार्गाने पुढे आता. तर आता आपण इथे जेवणासाठी थांबलो होतो. हे रेस्टॉरंट आहे नाशिक रोडवरती. तर आपण आता थोडं जेवण करू इथं लाईट आणि मग नाशिककडे जाऊ, कारण भरपूर थकलो आहे आता. भूक लागली आहे. अजून 1 तास प्रवास बाकी इथनं. शिवांशला काय आता घेऊन दिलं खेळायला. शिवांश तर खेळतच बसेल आता. तर आता आपण त्र्यंबकेश्वरकडनं नाशिककडे चाललो आहे, आणि मध्ये रस्त्याचं काम चालू आहे भरपूर. कारण की आता 5-6 महिन्यानंतर इथे कुंभमेळा आहे, त्यामुळे पूर्ण रस्ता सिमेंटाचा बनवणं चालू आहे सध्या. नाहीतर रस्ता भरपूर खराब झाला होता. आपण कुंभमेळ्याच्या निमित्ताने हा रस्ता पण चांगला होतोय. अजून एक 4-5 महिन्यामध्ये रेडी होऊन जाईल सगळं. तर आपण आता नाशिकमध्ये पोहोचलो आहे. ही हॉटेल आहे, हॉटेल साई रेखा इन. इथे आपण रूम घेतलेली आहे. ही वरती हॉटेल आहे, आणि इथे गाडी पार्क केली आपण आपली.
तर चला आता रूममध्ये जाऊ, थोडा आराम करू. चला, शिवांश पण उठलाय झोपेतून, गाडीत झोप आली होती त्याला. तर ही नाशिकला आपली रूम आहे. इथे आपली गाडी पार्क केली आहे आणि रूम अगदी छान आहे. हॉटेल ट्रेव्होसा एरिका इन आणि बाल्कनी रूम भेटली आहे आपल्याला. इथे देवाचं मंदिर पण आहे. इथे रेस्टॉरंट आहे त्यांचं, मागे लॉन्स पण आहे. रूम पण एकदम छान आहे आणि शिवांश रूममध्ये बसलाय आता. बघा, रूम एकदम छान आहे.